नमस्कार मित्रांनो, आमच्या अग्रिटशन या चॅनलवर मी तुमचे मनापासून स्वागत करत आहे। आज आपण कोळंबी फ्राय ही रेसिपी बघणार आहोत। त्यासाठी कोळंब्या मी साफ करून स्वच्छ धुवून घेतले आहेत। आता आपण मॅरिनेशनची तयारी करूया। त्यासाठी मी कोकम आगळ, आगरी मसाला, हळद, घरगुती गरम मसाला व मीठ घेत आहे। त्यानंतर आपण आलं लसूण खलबत्त्यामध्ये बारीक बारीक कुटून घेऊया। आलं लसूण आपण जाडसरच कुटून घ्यायचं, खाताना मग ते दाताखाली आल्यावर छान वाटतं। हे बघा, हे असं जाडसर कुटून घेऊया। आणि हे आलं लसूण आपण आपल्या मसाल्यामध्ये घालून घेऊया। आता सर्व साफ केलेल्या स्वच्छ कोळंब्या या मॅरिनेशन मध्ये घालूया। हे बघा, हे असं घ्यायचं आणि छान हाताने एकजीव करून घ्यायचं। हे मॅरिनेशन आपण अर्धा तास ठेवून देऊया। जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही अर्धा तास ठेवा, त्याने काय होते, कोळंबीला छान चव येते। मी पण ही कोळंबी व्यवस्थित हे करून आता अर्धा तास ठेवून देणार आहे। असं केल्याने मसाले छान मुरतात आणि कोळंबी एक नंबर लागते। आता एक तवा गरम करून त्यामध्ये आपण तेल घेऊया। तेल गरम झालेलं आहे। आता आपण 5-6 लसूणाच्या पाकळ्या ठेचून पुन्हा तेलामध्ये परतून घेऊया। तेलामध्ये लसूण परतल्यावर कोळंबीला अजून मस्त चव येते। हे बघा, हे असं आपण परतून घेऊया। आता मस्त परतून झालेलं आहे। आता आपण मॅरिनेट केलेली कोळंबी या तेलावर घालूया। हे बघा, हे वाह असं घालायचं आणि आता 10 मिनिटे ही कोळंबी अशीच तेलावर परतून घ्यायची। ही रेसिपी अगदी झटपट होणारी आहे आणि खायला पण अप्रतिम लागते। तुम्ही नक्की घरी करून बघा। ही बघा, 10 मिनिटांनी ही कोळंबी छान तयार झालेली आहे। आता आपण अजून 5 मिनिटे थोडी त्याला शिजवूया। तुम्ही पण ही रेसिपी नक्की घरी करून बघा। ही कोळंबी आपण नुसती खाऊ शकतो, भाकरी सोबत, चपाती सोबत पण ही एक नंबर लागते। तुम्हाला जर माझ्या व्हिडिओज आवडत असतील तर माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।